को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये लढत असणार आहे. तर दुसरीकडे शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा ही मतदानाची प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. 2 जागांचं मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. कशा पद्धतीचा विश्वास होता आणि सकाळपासून मतदारांचा कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? तुम्ही बघताय की आता हे सर्व मतदार आहेत, हे मोठ्या उत्साहाने हे आमच्या पेंडॉलला भेट देत आहेत. त्याची नोंदणी करून घेऊन ते पुढे जाण्याचं काम या निमित्ताने करतायत. आमचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर आणि मी स्वतः वरळीमध्ये आणि तमाम आमचे कार्यकर्ते सकाळी 6:30 वाजल्यापासून आपण करतोय. उत्साह चांगला आहे. आतापर्यंत अर्ध्या तासामध्ये 100 नोंद आता झालेली आहे. या ह्याच्यामध्ये काही डायरेक्ट जे वॉर्ड वाईज किंवा विभाग वाईज जाणारी लोकांची पण संख्या मोठी आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की मोठा उत्साह मतदारांमध्ये दिसतोय. धावपळ पण दिसते, कारण लवकर मतदान करून परत ऑफिसला जायचं आहे. मी शासनाला आणि विशेषतः निवडणूक आयोगालाही विनंती करणार आहेत की जरी देखील शासकीय सुट्टी जरी असेल तरी देखील प्रायव्हेटमध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 2 तासाचा GR जरी असला तरी देखील ते GR ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे थोडी तारंबळ होते. पण आम्ही लोकांना सांगतोय की नाही, या GR दाखवा, तुम्हाला कुठच्याही प्रकारे तुमच्यावरती काही कुठची लेटची कारवाई होणार नाही. आणि म्हणून उत्साह मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे मतदान करून लगेच कामावर जाण्याची पण घाई आहे. चांगल्या टक्केवारीत मतदान व्हावं असं आवाहन तुम्ही मतदारांना संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीचं करत आहे? गेल्या 8-10-15 दिवसापासून आमचा पूर्ण युनिट हे प्रत्येक जे आमचे पदाधिकारी आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची नोंदणी नाही जरी आमच्याकडनं झाली तरी देखील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आम्ही केला होता. आणि मला सांगण्यात आनंद होतो आहे की 95 ते 99% आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. म्हणून आम्हाला आकडे अगोदरच यासाठी माहीत आहेत की काही मतदार बाहेर गेलेले आहेत, काही शिफ्ट झालेले आहेत, काही लोक तिकडे बाहेर जरी असले तरी देखील येण्यासाठी तयार आहेत, काहींची अडचण असल्यामुळे ते येऊ शकणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती ते मतदानाला येतील अशी आज तरी अपेक्षा आहे. एकूण 4000 मतदाराची नोंदणी इकडे वरळी या विधानसभेमध्ये झालेली आहे. तीच परिस्थिती पूर्ण जिल्ह्यांमध्ये आहेत. मग आज मी इकडे असेन, त्या बाजूला अनिल देसाईजी आहेत, अरविंद सावंतसाहेब तिकडे असतील, संजय पाटीलजी आहेत. परंतु लोकसभेच्या देखील आज स्पीकरच्या निवडणूक असल्यामुळे ते प्रत्यक्षात जरी नसले तरी देखील ती सर्व यंत्रणा सन्मान्य अनिल परबजींच्या नेतृत्वाखाली सतर्क झालेली आहे. आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे, उत्साह पाहता, की विजय हा आमचा होईल. परंतु अति आत्मविश्वास न ठेवता मतदारांपर्यंत पोचणे, आतापर्यंत मतदार कुठे आहेत काय नाहीत या सर्वांची माहिती आम्ही इकडे या पेंडॉलमध्ये बसून घेण्याचं काम करतोय. बूथ लेवलचं ग्राउंड कॅम्पेनिंग तुम्ही आधीपासून केलेलं आहे आणि विशेषतः मुंबई पदवीधर हा जवळपास 30 वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. भाजपकडून यंदा किरण शेलार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त करतायत. आणि तुम्ही एक पैसे वाटपाचा जो काही आरोप सातत्यानं मागच्या काही दिवसापासून होत आलेला आहे त्याकडे कशा पद्धतीनं पाहताय? ही वस्तुस्थिती आहे, कारण अनेक निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत. परंतु शिक्षक विशेषतः मतदारसंघामध्ये निवडणुकीचा गैरप्रकार आणि विशेषतः मुंबई असेल, नाशिक असेल, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी अशी प्रकार नव्हता. आणि आज म्हणजे वेगवेगळे आमिष दाखवले झालेले आहेत. मी नावं घेण्यापेक्षा वस्तुस्थिती ही लोकांच्या समोर आलेली आहे. परंतु मला असं वाटते हा प्रयोग लोकसभेमध्ये पण केलेला आहे. याच मतदाराचा एक भाग म्हणून हा शिक्षक असेल किंवा ग्रॅज्युएट असेल, किती आमिष दाखवले तरी देखील त्यांचा स्वतःचा मताचा अधिकार आहे, तो पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. आणि म्हणून असा जरी प्रकार आज जरी या मुंबई शहरामध्ये, नाशिकमध्ये आपल्याला पाहायला जरी मिळाला असेल तरी मला असं वाटते विशेषतः शिक्षकमध्ये जो चाललेला जो प्रकार आहे त्याला ते फेटाळून मतदान करतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही जागांचा विजयाचा विश्वास व्यक्त करा. नक्कीच विश्वास आहे, आत्मविश्वास नाही. म्हणून आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. आता शेवटी मतदार राजा हा मतदार राजा आहे, तो काय कौल घेतो याच्यावरती आहेत. परंतु नक्की खात्री आम्हाला आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीची जी जोड आहे ती आढळून आली नाही. त्यांचे सुद्धा वेगवेगळे उमेदवार राहिलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप राहिला का किंवा तशा पद्धतीचा समन्वय नीट तुम्हाला पाहायला मिळाला नाही का? कारण महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जे 4 जागांसंदर्भातला निर्णय घेतला तो अगदी उमेदवारी डिसाईड होण्यापर्यंत किंवा कुणी माघार घ्यावा, कुणाचा राहील या संदर्भात तुम्ही निर्णय घेतलेला आहे, मात्र त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला नाही. नक्कीच ही काळजी आम्ही घेतली. आणि तुम्ही बघितलं असेल की ठाण्याचा आणि विशेषतः कोकण परिसरामध्ये पण देखील ज्यावेळी आज झाला तर मोठे मन करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी पण आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली. म्हणजे ही शिस्त आहे पक्षामध्ये.
किशोर जैन अत्यंत चांगला व्यक्ती, ज्यांनी खूप अगोदर कामाला सुरुवात करण्याचं काम केलेलं. पण ज्यावेळी काँग्रेस आणि बाकी घटक पक्षांची चर्चा झाली तर त्यावेळी देखील आम्ही मोठे मनाने ती भूमिका घेतली. आता तिकडे जी समोर बसलेली आहे ती सत्तेसाठीच बसलेल्यामुळे प्रत्येकानं सत्तेचा वाटा पाहिजे, म्हणून त्यांच्याबद्दल आम्ही जास्त बोलून घेऊन त्यांना जास्त महत्त्व देण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारांना आणि विशेषतः आघाडीतले जे घटक पक्ष आहेत जी एकजूट ठेवणं ही आमची जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम पक्ष म्हणून आम्ही करतोय. खोक्यांचा वापर झाला असा आरोप होतोय, मात्र यावेळेचा या निवडणुकीमधला मतदार जो आहे तो सुजाण मतदार आहे, शिकलेला आहे, सगळ्या गोष्टींची जाण त्याला असते. तर तुम्ही अशा मतदारावरती किती विश्वास व्यक्त करताय? पूर्ण विश्वास आहे, कारण हाच एक मतदार होता की ज्यांनी ही चळवळ, ही निवडणूक, मी निवडणूक म्हणणार नाही, ही एक चळवळ होती. या चळवळीमध्ये पण देखील त्यांचा मोठा सहभाग आम्हाला आढळला आहे. काही NGOs त्यांचाही देखील पाठबळ मिळालेले आहेत आणि हे सर्व विचार करणारी लोक आहेत. म्हणजे हे आजचा नाही तर भविष्य काय आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधी जर उद्या गेल्या तर त्याचा किती परिणाम होणार आहे, दुष्परिणाम होणार आहेत. आणि म्हणून अनिल परबजी असतील किंवा अभ्यंकरजी सारखे व्यक्ती आज उबाटा गटाला का गरजेचं आहे हेही त्यांना माहीत आहे. आणि म्हणून ही लोकं पोचली तर ती ताकद परिषदमध्ये आम्हाला मिळेल, ती ताकद आम्हाला विरोधी पक्ष या नात्याने देखील आम्हाला बोलता येईल, करता येईल. या गोष्टीची त्यांनाही देखील आमच्याहीपेक्षा जास्त जाणीव असल्यामुळे ते कौल आमच्या बाजूने देत आहेत. पाहतो की शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आपल्यासोबत होते. ते स्वतः बूथवरती थांबलेले आहेत. मतदान केंद्रापासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या या बूथवरती स्वतः ते ग्राउंड लेवलला काम करतायत आणि मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यावं मतदान केंद्रावरती आणि मतदान करावं आणि आम्हाला दोन्ही जागांचा विश्वास जो आहे तो आम्ही व्यक्त करतो आहोत, अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. पुढे जाऊन संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.